इकडे लहान लेकराने जिम मध्ये येताना टेबल सोबत घेऊन यावे, कळलं का रे? वैभव आपली गांगफाड ताकद लावताना वर घे वर घे. तुम्हाला दिसते का नाही माहित नाही याच्यात, पण ते जाळी आहे इथं याची, स्पायडरचा वेब पकडून आला कसा. पण भाई हे काय बनवते बे, किती खतरनाक बनवते का. पूर्ण अटकवण्यासाठी गोल गोल एकदम राऊंड. हे काडी त्याच्या जाळीच्या भरोश्यावर आहे वाटलं. मला तर कधी कधी विचार येते साले हे जाळी फेकते तर फेकते कुठून. हो स्पायडर हो, फोकस नव्हता साला. अरे फोकस धर, फोकस धर. ब्लर आहे म्हणून फोकस. हे इथंच आहे, हे दिसणार नाही म्हणजे जवळपास. हां हे वाली, हे वाली, हे वाली बाकीच्या बाजूला दिसायला ती. अरे त्याला गाली पकडते तू, इथं पकड ना. इथली का हे वाली. वाव हाय हाय दम आहे. मकडीची जाल दाखवतो तुम्ही. इकडे पुन्हा झाडावर मकडीच मकडी आहे. काही नाही राहिला, कोणती खाली जागा राहिली का मकडीची जाल दिसते तुम्हाला. टिकली दिसून राहिली तुझं, मग मोठी घ्यायला पाहिजे. पुन्हा मोठीवाली असते तिथे टिकली, पण ते जास्तच मोठं वाटत ते. एवढी अशी थोडी ही वाटते. हे ठीक आहे, हे एवढे जर बुरले ना हे मग आणखी चांगलं दिसते. बुजले तर ओपन पोर्स म्हणतात त्याला. सिरम लावत जा. तेवढा टाइम कोणाकडे सिरम फिरम लावला मग जाईन का सांगते. तुम्हीचा घरा आवाज येऊन राहिला. केस बी कसे एकदम दाढीचे माझे वेगळेच आहे, विचित्र. जर अजून आलेच नाही. पॅची बियर्ड म्हणते आले. केस कसे जसे केस तसेच दाढी ते सारखेच आहे दोन्ही बी. केसाला करता येतं सिल्की. मला नाही करा सिल्की, मला असंच ठेवायचं. म्हणजे बारीक ठेवून मी आता याले. कशी दिसायला लागली ती केस. इकडे तर पुरा हेच झालं. हो बी. पण हे माहिती आहे का, सकाळी जेव्हा इथून सूर्याची किरण येते आणि इकडे जर असं काही पेटवलं ना, आगीचा धुवानं एवढा चांगला दिसते. हे अशा लाटा लाटा निघते त्यातून, लस चांगला दिसते झाडातून. मी इथं किती चालत राहते. आता इलेक्शन आहे ना, ते पुन्हा नाली काढायचं नव्हतं. हे वाली नाली बी बनवून ते बी बनवून, पण काही फायदा नाही. तिच्याहून जर एक गाडी गेली ना याच्यावर, आता ते हाय नाही म्हणून ठीक आहे. तिथं थोडीशी होंडा जरी गेली ना दबून जाते. होंडासोबत कार गेली ना दबून जाते. नगर परिषदचं काम दाखवतो माझ्या नाली बा. तिथून ते माझ्या घरचं पूर्ण तोडणं आहे. बोगस काम आहे पूर्ण सरकारचं. हिवाळ्याचं सीन होते, पण असं नाही का, सावलीत जर बसलं तर थंडी लागते, उन्हात जर बसलं तर उन्हा लागते.
पण आता किती झोमा लागली ऊन बाप रे. राहू दे ना कायले उग चालली जाईन ना ते नाली. किती किती चमकते त्याचा चेहरा एकदम पिवळा पिवळा. डोळे पूर्ण अंदर गेले सारखे वाटते. दमतोय बाबा. डोळे पण नाही. घारे घारे डोळे. तो माझ्यासारखा करते मी काली करीन त्यासारखा. असंच करत राहू. AI एवढा डेंजर झाला ना भाई, काही करू शकते. आता जे लोक खेड्यावर आहे भोलेभाले लोक असते ना त्यांच्यासोबत चीट कसंही करू शकते माहिती का बोलते. आता माझ्या गावातला एक किस्सा सांगतो तुम्हाला. माझा मित्र होता गावातला, त्यानं म्हणता का त्याच्या मित्रानं एआयचा यूज करून फोटो बनवलाय का पोट्टीसोबत असं तिला चिपकून ते राहते ना ते लावता येते AI मध्ये. कसे करतात AI मध्ये ते AIचा फोटो बनवून, म्हणजे तो सिंगलच होता तर त्याला खुशी झाली बढिया बा पोट्टीसोबत माझा फोटो आहे असा चांगला पाहून चांगला वाटते. आता जो माणूस सिंगल आहे त्याला बरं वाटते ते. तर त्यांना त्या मित्रांना का दुसऱ्या मित्रानं घरी दाखवलं त्याच्या आईच्या, म्हणजे त्याच्या आईला दाखवला तो फोटो. गाडी लावता गाडी जावा त्याच्या आईला दाखवला. आता त्याची आई भोली भाई, त्याच्या आईले काय समजते खेड्यातल्या लोकांना काय AI असते काय असं फोटो बनवला जाते का. त्याच्या आईले खरंच वाटलं तू याच्यासाठी होता का म्हणे गावाले, सॉरी याच्यासाठी शहरात शिकायला गेलता का म्हणे. तू पोट्टी पट्टीच्या मागा लागला म्हणे, बरबाद झाला म्हणे तू. एवढा खतरनाक सीन गप झोडपला भाई त्याला धोडकून. म्हणजे तो सांगत होता पण त्याचं कोणी ऐके नाही का आई ते AI आहे. AI काय भोकाचा आम्हाला काय समजत नाही म्हणे ते. तू लफवर झाला म्हणे असं तसं. मग मी गेलो, मीनं सांगितलं काकू म्हटलं मीनं डिग्री केली आहे म्हटलं त्याच्यात, तर मला माहीत आहे म्हटलं त्या गोष्टी कसं राहते काय राहते. मग मीनं एक्सप्लेन करून सांगितलं त्यांना. बंजारीत होता तर बंजारीमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं मग आणखी लवकर त्यांना समजून गेलं. सो असा पुरा जो सीन होता भाई. AI काय काय करू शकते ना आपण इमॅजिन पण नाही करू शकत. एवढा एक्स्ट्रीम लेवल गेलेला आहे AI. तुम्ही जे विचार करता तुम्ही म्हणजे असं फक्त विचार करा, त्याला प्रॉम्प्ट देऊन द्या, तुम्ही लिहून टाकून द्या, ते बनवून देते तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवून देते. तर इट इज AI. याच्यामुळे AI डेंजर आहे, जरासा खतरा.